जय श्रीराम भावना झालं असं की आपल्याला जायचं आज लेबर सोडायला. कारण की आपल्या दिवसाची सुरुवात झाली ती आज लेबर सोडण्यापासून. म्हटलं चला सकाळची सुरुवात तर चांगली झाली आपली. पण काय सकाळ सकाळी निघालोय लेबर घेऊन. म्हटलं झटपट दिशी ना सोडून येऊ आपल्याला आहे ना परत आहे ना कापूस भरायला जायचं होतं. मग आपण आहे ना एकदा आहे ना लेबर सोडायला निघालो. मग काय आपण बोलता बोलताय ना जिथे लेबर सोडतात तिथे पोहोचलो. लेबरला दिलं उतरून. लेबरला म्हणलं झटपट दिशी उतरा तुम्ही. मला आहे ना परत जायचं कापूस भरायला. मग काय आपण मारलं स्टार्टर निघालोय कापूस भरायला. म्हटलं चला आहे ना आपण आहे ना आपलं नवीन उद्योग बघू कारण की ना 11 वाजले होते. मग काय फास्टमध्ये निघालोय. पण इकडे तर आपल्याला जायचं ताना घालून. येते होते लाईटीचं ताण. म्हटलं इथून गाडी जाते की नाही काय माहिती आपली. पण काय बसली गाडी. आणि खालून तर गाडी टेकत होती. पण म्हटलं जाऊ दे थोडी साईडला घेऊन येणं जाऊ. इथून आता एक चांगला रस्ता मग काय टाकली त्याला आणि गेलो. तोपर्यंत मग काय कापूस आपल्या भरत होता. तात्या म्हणे मी तुडून घेतो म्हटलं घे तुडून. आपल्याला मार्केटला जायला उशीर होतोय. गोण्या बिण्या भरल्या ना आपल्याला भरायच्या ऋषीच्या गोण्या. ऋषीला म्हटलं तू गोण्या आहे ना इकडे घेऊन ये. इथं आहे ना भरपूर मोठं वळण आहे. इथून काय गाडी चढणार नाही. ऋषी म्हणून चालन मी घेऊन येतो मग गोण्या आणल्या त्याने आपण. आणि आम्ही निघालोय मग मार्केटला जायला. कारण की म्हटलंय ना ऋषी तुला बाजार करायचा आहे परत उशीर नको व्हायला. मग आपण बोलता बोलताय ना पोहोचलो काट्यावरती. कापूस बिपूस दिला. आपल्याला भेटला 71 रुपये भाव. ऋषीला म्हटलं तोपर्यंत पैसे घे तू. मी बाकीची गाडी खाली करून घेतो. मग आपल्याला तिथून निघालोय खत भरायला. आपल्याला खत भरायचं होतं. मग आपण लेबर होता एक जण म्हटलं घे तू टपक्यान दिवशी खत भरून. मला पण आहे ना परत नवीन भाडं आहे पुढे. मग खत बीत लोडिंग करून घेतलं आणि निघालोय खत खाली करायला. म्हटलंय ना आपला टाइम विरुद्ध नको घालायला. परत आपल्या मागे आहे ना भरपूर भाडे राहतात. पुढे जाऊन आहे ना आपल्याला आवीला घ्यायचं होतं खताच्या गोण्या खाली करायला. मग आवीला घेतलं बितलं आपण आणि घरी पोहोचलो. आवीला म्हणलं झटपट तिची गोण्या खाली कर. शेवटची गोणी राहिली होती मग आवीनं ती पण खाली घेतली. आवी म्हणे मी एका कवळीत धरतो गोणी. म्हटलं नको फोडून टाकशील तू गोणी. त्याने मग काय पलटी देऊन घेतली गोणी आणि झाली गाडी आपली खाली. मग काय निघालो घरी. नंतर आपल्याला आहे ना परत दुपारी लेबर होतं परत. कापूस आणायला जायचं होतं तिकडे. मग निघालोय परत तिकडे कापूस आणायला. तोपर्यंत आपण दुपारी आहे ना म्हणतो माझ्या घरी आलतो. त्यांचं चालू होतं काहीतरी. मी म्हटलं काय बनवताय ते म्हणे गाडगे. म्हटलं दाखवा कसं बनवतात तुम्ही. मग काही त्यांनी एकदा आहे ना मशीन चालू केलं चिकूल लावलेला होता त्याला. त्याने बघायचं आता तो कसं बनवतो मी. तुम्ही पण बघा ते कसे बनवतात. त्यांनी ना काहीच वेळात आहे ना गाडग्याचा आकार दिला. आणि गाडग्याला ना डिझाईन बिझाईन मारली. तरी तुम्ही बघू शकताय ना कसं वाटतंय आपलं गाडगं तयार झालंय. कारण की सक्रातीला आहे ना त्याचा वापर होता. पण त्यांनी काय झटपट दिवशी डिझाईन पण मारून घेतली. आणि खालून आहे ना गाडगं कटिंग पण केलं. आणि मग मी आलतो दुसरीकडे कांदे भरला. तिथं आहे ना आपला आलता ट्रॅक्टर. तिथं पेरत होता घास. मग काय आपण पहिलं बी ओतून घेतलं ट्रॅक्टरमध्ये. म्हटलं चला आज घास आहे ना कसं पेरतात बघूच आपण. मग बी बी काढून घेतलं पहिलंच. मग काही इकडं आलं. चकल्या बिकल्या चल सोड्या. नळी बिळे चेक केलं म्हटलंय ना एखादी नळी ना जाम झालेली नको. मग काय पेरायला सुरुवात केली. तर बघा मित्रांनो कसं आहे ना पेरणी होती. तुमच्याकडे पेरतात का कोणी असा घास ट्रॅक्टरने. तर कसं वाटतंय मित्रांनो पेरणी यंत्र. तुम्हाला कोणाला पेरायचं असेल तर घास तर कॉल करा. तोपर्यंत आहे ना आपले नाही इकडं गोण्या पण कांद्याच्या भरून झालत्या.
अण्णा गोण्या टाचून घेत होते. म्हटलं अण्णाला म्हटलं घ्या गोण्या झटपट दिस टाचून, मला आहे ना परत जायचं लेबर सोडायला. मग आपण गोण्या बिण्या भरल्या आणि आपण निघालोय लेबर घ्यायला. तिकडे पण उशीर झाला आपल्याला आहे ना, अजून पण गोण्या भरायला जायचं होतं आपल्याला अमोलच्या इकडे. येत आहे ना, मग लेबरला सोडून घेतलं आणि निघालो अमोलच्या इकडे गोण्या भरायला. इकडे येत आहे साईडनं होतं कंपाऊंड. म्हटलं आपली गाडी गुतायला नको भाऊ, तशी दमानं जाऊ. भरपूर अंधार पडल्यामुळे ना उशीर झाला. थंडी पण सुटली होती. मग काय आपण वावरात पोचलो. येते ना गोण्या भरायच्या चालू होत्या आणि बाकीच्या गोण्या ना टाचाच्या बाकी होत्या. आम्हाला म्हणलं तू ये ना गोण्या सरळ करून घे, मी तुला टाचू लागतो झटपट दिशी होते ना आपल्या, कारण की ना आपल्या मार्केटला जायला उशीर होईल. मग काय त्याला थोडीशी मदत करू लागलो. मग काय आमची गाडी भरायला सुरुवात केली. आम्ही होतो 4 जण. आम्हाला म्हटलं आपण दोघांना वरती थांबू, बाकीचे आहे ना खालून देतील. मग काय गाडी पण झाली झटपट दिशी 4 असल्यामुळे भरून. आम्हाला म्हटलं आता आहे ना आपण निघू, कारण की आपल्याला आहे ना जायला उशीर नको व्हायला परत. मग काय आम्हाला म्हटलं चल लवकर आहे ना बसून घे. म्हटलं घरी जाऊ आणि तुझं आवरलं का लगेच निघू आपण. म्हटलं आम्हाला म्हणे चालेल ना, आपला एक सेल्फी घ्या म्हणे. म्हटलं चाला भाऊ घेतो सेल्फी. मग काय सेल्फी बिल्फी घेतला नाही, निघालोय मग आम्ही वडेगावला जाण्यासाठी. मग काय आपण न्यावाचं बुद्रुकला पोहोचलो. आम्हाला द्यायचं तिथे दूध. आम्हाला म्हणलं दूध दे, तोपर्यंत मी ना 2 गोण्या कांद्याचे टाकून घेतो. कारण की आपला जोडीदार आलता कांद्याचे गोणे घेऊन येते 2. मी त्या गोण्या बिण्या घेतल्या आणि निघालोय घोडेगावला. काय गप्पाच्या नादात कधी घोडेगावला कळालंच नाही. मग काय आपण आहे ना मार्केटमध्ये कोणीच नव्हतं आपल्या पुढे. लावली गाडी खाली करायला. म्हटलं चाललं रे भाऊ खाली करून घ्या, मला जाऊन द्या घरी. ते म्हणे चालन चालन तुला देतो गाडी खाली करून पहिली. मग काय गाडी खाली बिली केली, भाडा बिडा घेतला आणि निघालोय. मग आपल्याला आहे ना भरायचं होतं डिझेल. इथे पंपावर कोणीच नव्हतं. त्यांना म्हटलं मी एवढं सोडून हाताने माझ्या. ते म्हणे नको थांब आम्हाला येऊस तर. मग काय त्यांनी गाडीमध्ये डिझेल बिझेल टाकलं आपल्या. पण मग काय आपण निघालो घराकडे. मग म्हटलंय ना परत कसं आहे अंधार पडलाय, रात्रीचा टाइम आहे, थंडी पण वाजत होती भरपूर. हायवेला आहे ना रात्री 10 नंतर आहे ना गाड्याची वाहतूक आहे ना भरपूर चालू होती. गाड्या बिड्या बघितल्या इकडून तिकडून, घेतली आपल्या साईडनं झटपट दिशी गाडी काढून आणि निघालो घरी. चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.